हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला वेलकम करणार आहे माझ्या किचनमध्ये. पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि असं म्हणजे पावसाळा चालू झाला नाही ॲक्च्युली, बट बिन बादल मौसम और बिन मौसम बरसात इस काइंड ऑफ मौसम आहे आता सध्या. तर छान पाऊस चालू आहे. मग ना मला पावसाळ्यामध्ये की नाही असं ज्युसी काहीतरी खायला खूप आवडतं. त्यातला एक पदार्थ आहे मराठवाड्यात खूप जास्त फेमस असलेला शेंगोळे. तर बरेच जणांचा शेंगोळे हा पदार्थ म्हटला ना कुळदाचे शेंगोळे वगैरे असा विषय येतो, बट ॲक्च्युली मला ना कुळदाचे शेंगोळे जास्त नाही आवडत. तर मी बनवणार आहे आपलं गव्हाचं, ज्वारीचं, डाळीचं असं पीठ मिक्स करून त्याचे शेंगोळे. माझ्या मम्मीची एक स्पेशल रेसिपी आहे ती ट्राय करून, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वेट न करता, जास्त टाइम न घालवता, लेट्स गेट स्टार्टेड. चलो, शेंगोळ्यासाठी सगळ्यात जास्त लागणार आहे लसूण. म्हणून आधीच तुमच्या घरी कोणी आजी काकू कोणी असेल ना त्यांच्याकडून मस्त खूप सारा लसूण सोलून घ्यायचा. ओके, एवढा तर लसूण आपल्याला आरामातच लागेल. चला, तर असा लसूण घ्यायचा आणि कुटून घ्यायचा छान. खूप लसूण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खूप सारं असं जिरं टाकायचं. तुम्हाला दाखवलं, जिरं टाकायचं त्यामध्ये आणि असं करून कुटून घ्यायचं. ॲक्च्युली मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तुम्ही, पण मिक्सरपेक्षा ना असं हाताने कुटलेली ना त्याला वेगळीच चव येते, जरा टेक्स्चर येतं, त्यामुळे मला असं आवडतं. इफ तुमच्याकडे असं खलबत्ता वगैरे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. बघा, मी घेतलंय थोडंसं किंचित ज्वारीचं पीठ आणि खूप सारं गव्हाचं पीठ आणि हे टाकते चणा डाळीचं पीठ, जे की आपण बेसन म्हणतो. ते पण मस्त 2-3 वाटे टाकून घ्यायचं. 2-3 चम्मच, सॉरी, असा हा एवढा चम्मच आहे त्याने घेतला मी. मसाल्यामध्ये बेसिक सगळ्यात आधी मीठ जरा चांगलं टाकून घ्यायचं, कारण मला ना तळलेले सुद्धा आवडतात. तर मी सुरुवातीला ते कळण्याआधी ना तळून घेत असते. तर धने पावडर, तिखट मिठाचा डब्बाच डायरेक्ट घ्यायचा, धने पावडर टाकायची छान, 1-1.5 चम्मच मीठ, हळद, थोडासा मसाला, दॅट्स इट. आणि हा वाटून घेतलेला लसूण जो आहे त्यातला अर्धा लसूण इथं घ्यायचा. असं नाही की पूर्णच लसूण घ्यायचा, कारण फोडणीला सुद्धा आपल्याला लसूण लागणार आहे. तर हा एवढा लसूण मी घेतलाय, फोडणीला जरा जास्त लागतो. ठीक आहे, आणि हे मळून घ्यायचं. बघा, असं छान पीठ मळून घ्यायचं आणि आता ह्याच्या बनवायला घ्यायचे शेंगोळे. बरेच जण अशी लांब आणि बारीक छान शेंगोळे करतात, पण मला तितकं चांगलं येत नाही. मी ट्रेनी असल्यासारखी आहे या गोष्टींमध्ये, म्हणून मला जसं जमेन तसं ट्राय करते. पण हे छान करून घ्यायचे. तळण्यासाठी थोडेसे जाडसर ठेवायचे, नाही तर ते कडक लागतात. आणि यासाठी बाकी जे आपण करतो ना त्यासाठी पातळ पातळ लागतात. आणि तुमच्या घरी जर दुसरं कोणी असेल ना मदतीसाठी, त्यांना बोलवून घ्यायचं आणि त्यांच्याकडून हे शेंगोळे ना वळून घ्यायचं. वाटतं थोडंच आहे, पण एवढं करायला की नाही लय कष्ट लागतात बरं का. मी फार जाम होत झाली, ते वळण्यामध्येच माझ्या जवळपास अर्धा तास गेला. तर आणि पसारा जो बघताय ना किचनमध्ये तो वेगळाच असतो. आणि असं वेगळे वेगळे शेप घेऊन घ्यायचे. मी जरा ट्रिक वापरली आणि अशा 2 लाईन्स करून एका वेळेला त्या 2 लाईन्सला हे करत होती. तर तसं तुम्ही करू शकता आणि असे शेपसुद्धा करू शकता. बरं, मला की नाही तळलेले जे असतात ना जरा जाड असे खायला आवडतात, आणि जे पातळ असतात की नाही ते तसे, कारण ते तळलेले कडक लागतात. तर बघा, असं मस्त आधी फोडणी देण्याच्या आधी काही तळून घ्यायचे. तुम्हाला आवडतात की नाही माहिती नाही, एकदा ट्राय करून बघा, नक्कीच आवडतील. तर असं काही तळून घ्यायचे मस्त लालसर. मध्यम म्हणजे तेल गरम करायचं आणि मीडियम गॅसवर करायचं, फ्लेमवर ठेवायचं आणि मस्त तळून घ्यायचं छान लालसर. आता बघू शकताय तुम्ही, असे तळून झाले का द्यायचं मुलांना पण खायला आणि तुम्ही खा, एक नंबर वाटते. आणि आता काय करायचं, जे एक्स्ट्राचं तेल असतं, आता तळून झालेत तुमचं, एक्स्ट्राचं तेल जर उरलेलं असेल ते काढून घ्यायचं आणि आता फोडणीची तयारी करायची. तर फोडणीसाठी आपण वाटून घेतलेला लसूण, जिरं, मोहरी
तिखट, कढीपत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरायच्या. मस्त मोहरीला ना असं तडतडू द्यायचं छान, कारण तेल ऑलरेडी तापलेलंच असतं आणि फक्त आपल्याला ते टाकायचं बाकी असतं. असं छान तडतडू द्यायचं. मस्त लसूण टाकायचा आणि तिखट तुम्हाला लागते तसं आणि मीठ ह्या सगळ्या गोष्टी टाकून छान फोडणी द्यायची. पाण्याला असं खदखद 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 चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकायची आणि जे बनवलेले आपण शेंगोळे आहेत ते टाकून द्यायचे. बस काय त्या छान शिजू द्यायचं आणि एकच नंबर लागतं बघा. थोडंसं ना पीठ असू द्यायचं. मला तेवढं जमलं नाही ह्यावेळेस, कारण ना ग्रेव्ही जी असते की नाही जरा घट्ट असली ना की चव भारी येते. पण माझी ग्रेव्ही एक नंबर झाली होती, बट जे थिकनेस माझा कमी झाला होता असं मला वाटतं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे. तर अशाच गोष्टी नवनवीन ट्राय करायच्या. तुम्हाला आवडेल का मी बनवलेलं मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आय नो बऱ्याच दिवसामध्ये माझे व्हिडिओज येत नव्हते. तुम्हाला वाटत असेल स्नेहा कुठे गायब झाली. स्नेहा सध्या घरीच असल्यामुळे मला घरचीच कामं आणि निहाल ह्या गोष्टीतून वेळ मिळत नाही. दुपारच्या वेळेला वेळ मिळतो, तर दुपारच्या टाईमला वेळ मिळतो त्यावेळेस ना आळसून गेली आहे मी. इथे घरी राहून नुसतं झोपच येते. तर चला माझी उकळी फुटण्याची मी वाट पाहते. तुम्ही वाट बघू नका. तुम्ही बघा फायनल डिश. बघा मस्त उकळी फिटली आणि त्यामध्ये टाकले हे शेंगुळे. एक 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 असे टाकायचे आणि बस ताव मारायचं. छान शिजून झाल्यानंतर छान शिजू द्यायचं. काही चिटकतात ते, त्याला मोकळं करायचं, नाही तर तसं सोडून द्यायचं. शिजून ते होतात बरोबर. बघा मी एवढे बनवले होते. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच भारी भारी रेसिपी ट्राय करा. चलो, आमचं शेंगोळे तयार झालेले आहेत. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ सांगा. आणि माझे जमलेत का, दिसायला तरी जमलं का सांगा. तुम्हाला चवीला तर कळणार नाही. चल तोपर्यंत बाय 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 बाय.